नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या झटपट होणाऱ्या कुरडया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी एक बाउल भरून साबुदाणा घेतलेला आहे। हा लगभग अर्धा किलो आहे। आता मी येथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। यात आपण हा सर्व साबुदाणा ट्रान्सफर करणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 पाण्याने ह्या साबुदाण्याला एकदम छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर बघा, हाताच्या मदतीने याला एकदम छान असं धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मी याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला भिजू घालायचं आहे। तर बघा, इथे मी लगभग यात 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाण्याचं थोडं वरती मी लेयर येऊ दिलेला आहे पाण्याचा। इथपर्यंत आपल्याला यात पाणी घालायचं आहे। आता याला कव्हर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान असा भिजलेला आहे। तुम्ही बघू शकता हा किती जास्त सॉफ्ट झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता याच बाउलने मी इथे 1 बाउल साबुदाणा घेतलेला आहे। आता त्याच बाउलने मी 1 बाउल इथे गरम पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर साबुदाणा एकदम छान असा हलवून घ्यायचा आहे आणि त्यात हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकलं की पुन्हा एकदा आपल्याला साबुदाण्याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे। आता आपण याला रात्रभरसाठी असंच भिजू घालणार आहोत। तर बघा, दुसऱ्या दिवशी आपला जो साबुदाणा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा भिजलेला आहे। आता आपण याला एकदम छान असं हलवून घेणार आहोत। तर बघा, मी तुम्हाला मॅश करून दाखवते, हा किती जास्त सॉफ्ट बनून रेडी झालेला आहे। आता साईडला तुम्ही बघू शकता इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि यात पुरण डाळीची चाळणी ठेवलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साबुदाण्याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता यात मी साबुदाणा घातलेला आहे। आता ग्लासच्या मदतीने आपण याला एकदम छान असं मॅश करून घेणार आहोत। तर बघा, आपला साबुदाणा एकदम सॉफ्ट झालेला होता, त्यामुळे आपला साबुदाणा एकदम छान प्रकारे मॅश होत आहे। अशाच प्रोसेसने आपल्याला बाकीचा सुद्धा मॅश करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा एकदम छान असा मॅश होत आहे। आता आपण काय करणार आहोत, चाळणीला जो लेयर आलेला आहे तो एकदम छान असा काढून घेणार आहोत आणि याच प्रोसेसने आपण बाकीचा सुद्धा एकदम छान असा मॅश करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम साईजचे 6 बटाटे घेतलेले आहे। याला एकदम छान असं उकडून घेतलेलं आहे, याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, याला सुद्धा एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता आपण जो साबुदाणा मॅश करून घेतला होता तो सर्व अगोदर आपण काढून घेणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी चाळणीला लागलेला सर्व साबुदाणा काढून घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, एक एक करून आपण हे सर्व आलू एकदम छान असे किसून घेणार आहोत। तर बघा, ग्लासच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आलूसुद्धा किती इझिली मॅश होत आहे। याच प्रोसेसने आपण बाकीचे सुद्धा मॅश करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व आलू एकदम छान असं किसून घेतलेलं आहे। तर बघा, आपली आलूची पेस्टसुद्धा किती जास्त सॉफ्ट बनवून रेडी झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, चाळणीला लागलेलं सर्व मिश्रण काढून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी सर्व मिश्रण काढून घेतलं। आता आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, उलथण्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं हे सर्व मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रोसेसने याला मिक्स करायचं आहे। सो गाईज, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा।
तर तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान असं सेट झालेलं आहे आणि एकदम छान असं एकजीव झालेलं आहे। तर बघा इथे मी साशा घेतलेला आहे। आता आपण यात हे मिश्रण घालणार आहोत। तर बघा इथे मी सर्वात बारीकवाली चाळणी लावलेली आहे। आता आपण या प्रोसेसने याच्या सर्व कुरडया घालून घेऊ। तर बघू शकता एकदम छान आणि एकदम इझी असं याच्या कुरडया बनवून रेडी होत आहे। याच प्रोसेसने आपण बाकीच्या सुद्धा बनवून रेडी करणार आहोत। तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या अशा एकदम इझी अशा साबुदाण्यापासून बनणाऱ्या ह्या कुरडया बनवून रेडी झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलर सुद्धा किती छान आलेला आहे। तर मंडळी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।